विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज इयत्ता 6वी या वर्गासाठी आपल्याला कला या विषयासाठी एक वेगळा घटक पाहायचा आहे आणि तो घटक आहे अक्षरलेखन. अक्षरलेखन हा विषय असा आहे की तो आपल्याला व्यवसायासाठी देखील उपयोगी पडतो. ज्या विद्यार्थ्यांची अक्षरं चांगली त्याला पूर्ण शिक्षण असं म्हणतो आणि ज्या विद्यार्थ्यांची अक्षरं खराब असतात त्याला अर्धवट शिक्षण समजलं जातं. महात्मा गांधींनी देखील अक्षरलेखनाविषयी शिक्षणाला काय महत्त्व आहे अक्षरलेखनाला हे त्यांनी आपल्या अनेक भाषणातून सांगितलेलं आहे. तर अक्षरलेखन हे दोन प्रकारचे आहे की नियमितपणे जे तुम्ही वर्गामध्ये वहीमध्ये अक्षरं काढता ती अक्षरं तर सुंदर असलीच पाहिजेत आपली. अनेक दृष्टीने त्याचा आपल्याला फायदा होत असतो. पेपर तपासताना शिक्षकांच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. मार्क्स चांगले मिळतात. आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं. आपली अक्षरं जर चांगली असतील तर आपल्याला एक वेगळं समाधान मिळत असतं आणि त्यासाठी आपल्याला आज अक्षरलेखन जो घ्यायचा आहे तो देवनागरी लिपीतला घ्यायचा आहे. आपली मराठी भाषा जी आहे ही मराठी लिपी जी आहे याला देवनागरी लिपी असं म्हणतात. कोणती लिपी म्हणतात? देवनागरी लिपी. आणि या लिपीतून आपल्याला काय करायचं आहे? अक्षरलेखन आज पाहायचं आहे. तर त्या देवनागरी लिपीसाठी मी शब्द निवडलेला आहे, उपघटक जो निवडलेला आहे तो दसरा हा शब्द निवडलेला आहे. पूर्वी हे अक्षरलेखनाचे बोर्ड तयार केले जायचे. दुकानांसाठी व्यवसायासाठी बोर्ड तयार केले जायचे आणि त्यासाठी ऑइल पेनचा वापर करत असतो. आता डिजिटल युग आलेला आहे आणि त्या डिजिटल युगामध्ये आपल्याला प्रिंट काढून दिलं जातं. म्हणजे हाताचं काम थांबलेलं आहे आणि आता व्यवसायाचं स्वरूप कसं आलेलं आहे? डिजिटल प्रिंट आलेलं आहे. म्हणून आपल्या हाताला आता काम कमी झालेलं आहे. फक्त प्रिंटिंग सिस्टीम आलेलं आहे. त्यामुळं पण हे अक्षरं काढण्याचा सराव आपल्याला पाहिजे. वाढदिवसाच्या वेळी इतर कामाच्या वेळी आपल्याला मोठ्या स्वरूपाची अक्षरं काढून आपल्याला सजावट करावी लागते आणि त्यासाठी याचा नक्की आपल्याला उपयोग होतो आणि आपली अक्षरं देखील सुधारतात. यासाठी अक्षरलेखनाचा सराव नियमित असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता अक्षरं सुधारण्यासाठी तुम्हाला मी काही नियम सांगतो. कोणते नियम? की अक्षरं सुंदर येण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. ते नियम कोणते आहेत पहा. की अक्षरं काढत असताना शक्यतो देवनागरी लिपी काढत असताना जास्तीत जास्त वर्तुळांचा वापर झाला पाहिजे. आता हे वर्तुळ काढले दोन आणि याच्यातून अ हे अक्षर तयार होतं. असं अ हे अक्षर तयार होतं. लक्षात का? असं कोणतेही अक्षर जर आपल्याला काढायचं असेल तर जास्तीत जास्त वर्तुळाकृती ही अक्षरं काढली पाहिजे. कळलं? रेष काढली अशी रेष काढली म्हणजे जास्तीत जास्त वर्तुळाकृती वळण घेणे. वर्तुळाकृती वळण हे अतिशय देवनागरी लिपीमध्ये महत्त्वाचं आहे. आपण काढत असताना काय करतो? हेच ल काढत असताना असं एक लहान अंतर काढतो. प काढताना गडबडीत काढतो. त्यामुळं हे अक्षरं आपली खराब दिसतात. म्हणून ही वर्तुळाकृती अक्षरं काढणं हे अतिशय प्रत्येक अक्षर हे वर्तुळात बसलेलं आहे. प्रत्येक अक्षर कोणतंही आता द काढायचं असेल तर हे देखील हे गोलच काढायचं असं. हा गोल काढून हे असं आपल्याला काढायचं. म्हणजे वर्तुळाचा जास्तीत जास्त वापर केला तर आपली अक्षरं देखील ही छान अशी मोत्यासारखी अक्षरं येऊ शकतात. हे वर्तुळाचा उपयोग करून तुम्ही ग्रहपाठच्या वहीमध्ये देखील याचा उपयोग करूनच काय करायचं आहे? अक्षरं बसवायची आहे. आता आपल्याला दसरा हा शब्द घेऊन काय करायचं आहे? एक फलक तयार करायचा आहे आणि त्याला अनुसरून एखादं चित्र टाकायचं आहे त्याच्या पाठीवर. आता दसरा प्लॅन करायला पाहिजे आपल्याला. दसरा हे 3 अक्षर आहेत. आता ड्रॉइंगच्या वहीमध्ये आपल्याला हे काय करायचं आहे? बसवायचं आहे. एक आपल्याला फलकच तयार करायचं. समजा
आता एक वहीचं पान आहे तुमचं असं, आणि याच्यामध्ये दसरा हा शब्द बसवायचा आहे. आता काय करायला लागेल, पहिल्यांदा मध्यभागी ही अक्षरं आपल्याला बसवायची आहे. त्यासाठी पट्टीचा वापर करा. तुम्हाला डायरेक्ट हाताने रेष मारता येत असेल तर हाताने मारा, आणि असा प्लॅन ह्या कागदाला शोभेल अशा पद्धतीनं ही अक्षराची उंची आपण ठेवायची आहे. आणि प्लॅन करत असताना ही अक्षरं दोन्ही बाजूला ही समान अंतर राहील असं अशा पद्धतीनं काय करायचं आहे, एवढ्यामध्ये आपल्याला ही अक्षरं बसवायची. आता काहींना सराव जास्त असतो, डायरेक्ट अक्षरं काढू शकतात, काही जणांना डायरेक्ट काढता येते. तर एक अंदाज घेऊन आपण ही अक्षरं बसवू शकतो. लक्षात का? आता द आणि स याला कानावर एक आहे, रा या अक्षरासाठी आपल्याला जागा जास्त लागणार आहे. मग आपण प्लॅन करू शकतो असं, ए द स आणि एवढ्या अंतरामध्ये रा हे असं बसवू शकतो. परत अक्षराला वरती ही जाडीसाठी जागा ठेवायला पाहिजे, अक्षरांची जाडी समान ठेवायला पाहिजे, अक्षरांची काढण्याची पद्धत जी आहे ती एकच असली पाहिजे सगळी. अशा पद्धतीनं याचं प्लॅन आपण केलं पाहिजे. कुठलेही काम करत असताना प्लॅन करून तुम्ही करा, नियोजन करून करा, म्हणजे आपला गृहपाठ चुकत नाही. आता याच्यासाठी काही मुलं रेषा वापरून देखील काढतात, पण आपल्याला डायरेक्ट देखील काढता येतं. डायरेक्ट देखील आपल्याला काढता येतं. आपली नजर जर चांगली असेल, आपली नजर अशा पद्धतीनं ह्या वहीमध्ये तुम्ही नियोजन करा की रेषा आपण या आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण अक्षरं बसवायची आहे. आता हे अक्षरं बसवत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की अक्षरांची जाडी समान ठेवायची आहे सगळीकडं. अक्षरांची जाडी समान ठेवल्यानंतर दोन अक्षरांमध्ये जे अंतर आहे ते अंतर देखील समान ठेवायचं. द आणि स किंवा स आणि रा याच्यामधलं जो गॅप असतो तो गॅप देखील काय केला पाहिजे, समान ठेवला पाहिजे. अक्षरांची उंची तर समान ठेवायचीच आहे, जाडी अक्षरांची समान ठेवायची आहे. वरची पट्टी जी असते ती देखील पट्टी आखली पाहिजे, ती देखील अक्षरांच्या जाडी एवढीच असली पाहिजे. म्हणजे एक वाक्यता तुमच्या प्रत्येक अक्षरांमध्ये दिसली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे, या मध्यभागी या तुमच्या गृहपाठ वहीच्या मध्यभागी ही अक्षरं बसवायची आहे. मी आता काय करतो, एवढ्याच भागामध्ये अक्षरं न काढता मोठ्या आकारामध्ये तुम्हाला मी जणू या वहीच्या पानावरच हे अक्षर काढतो आहे असं समजून मोठ्या आकारामध्ये मी काय करणार आहे, हे अक्षरं काढणार आहे. ते तुम्ही आता पाहायचं आहे. लक्षात. तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही रेषा मी पट्टीचा वापर करून ही रेषा आपली द्यायची आहे. एवढ्या उंचीची मी अक्षरं काढतो. आता देवनागरी अक्षरांची जी वळणं आहे ती वळणं कशी आहेत पहा, ते तुम्हाला मी इथे समजावून देतो. की उभी रेषा येत असताना ही जाड येत असते, उभी रेषा येत असताना जाड येत असते. म्हणजे कशी, इथं द तुम्ही काढणार आहे, ही रेषा जाड येणार. आडवी रेषा काढत असताना ही देखील जाडच येणार आहे, अशी जाड रेषा येणार आहे. परत इकडे वळताना ही रेषा जाडच येते, इकडे वळताना मात्र बारीक होते. इथं हा गोल आणि इथं खाली येताना परत जाडी कमी. म्हणजे 45 अंशामध्ये हा खडू असा पकडला तर इकडे जात असताना रेषा बारीक होते आणि इकडे येत असताना जाड होते. हा टर्न जो आहे हा टर्न तुमच्या लक्षात आला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही अक्षर आपण काढायची. म्हणजे देवनागरी लिपीची वर्णन त्याच्यामध्ये तुम्हाला काढता येते. आता अ काढायचं असेल, अ अक्षर काढायचं असेल समजा, तर हे ही जाडी अशी जास्त येते, इकडं कमी येते, इकडे जास्त, परत इकडं कमी, परत इकडे जास्त, परत इकडं कमी. हा जो टर्न आहे अक्षरांचा हा तुम्हाला समजला पाहिजे. 45 अंशामध्ये असं काढता येईल. आता तुमच्याकडे असं खडू नसणार आहे, वहीमध्ये तुम्ही पेन्सिलच्या टोकाने काढणार आहे, म्हणून आपल्याला
ते एका रेषेतून काढत जावं लागणार आहे. आता हे जर मी खडूच्या चपट्या म्हणून तुम्हाला काढून दाखवलं, पण हे आपण रेषात्मक पद्धतीने देखील काढू शकतो. कसं काढायचं आहे की तुम्हाला सांगितले की पहिल्यांदा ही उभी रेषा असलेली जाड असते, त्याच्यानंतर आडवी रेषा देखील ही जाडीला जास्त असते, म्हणजे याच्यावरही जाडीला असते. याची जाडी आणि याची जाडी समान असली पाहिजे. इकडे वळत असताना जाडी जास्त आणि इकडे टर्न येताना मात्र ही जाडी कमी होते आणि इथं आल्यानंतर परत ती जाडी वाढते. इकडे वाढत जाते. म्हणजे जसं वळण असेल त्या पद्धतीनं आपण काय करायचे की अक्षर काढण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही एक स्टाईल म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा टर्न त्याला देऊ शकता. या उंचीमध्ये बसवायला पाहिजे असं नाही, तुमची एक वेगळी स्टाईल असेल, अक्षराला काही अलंकारिक आकार त्याच्यामध्ये तयार करायचा असेल तर असं तुम्ही काढू शकता. म्हणजे याचं टर्न घेऊन असं इकडे घेऊ शकता किंवा इकडे त्याला वळवून इकडे घेऊ शकता. चला प्रत्येकाची पद्धत. आता या दोन अक्षरांच्या मध्ये गॅप ठेवायचा आहे, इथं एवढा अंतर ठेवायचं आहे. अक्षरांची जाडी जेवढी आहे तेवढंच अंतर मध्ये इथं ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अक्षरात एकमेकाला चिकटू द्यायची नाही. आता स हे अक्षर काढायचं आहे, म्हणजे र काढायचं आहे. आता ही सुरुवात कुठं करायची. आता मी इकडे येताना जाडी कमी असते म्हणून सांगितलेली आहे, ही जाडी इथं कमी ठेवली. इकडे येताना जाडी वाढते, हे पहा ही जाडी वाढवली. परत या रला इथं अशी गाठ मारलेली असते आणि इकडे येताना परत ती कमी होते जाडी आणि इकडे जाताना परत जाडी वाढते. चला हा र या पद्धतीने काढायचा. याला परत आता स करायचं. इकडे येताना जाडी कमी, इकडे जाडी वाढते. याच्यामध्ये अंतर ठेवत असताना अक्षराच्या जाडीवर अंतर ठेवा. थोडं जास्त ठेवलं तरी चालेल. उभी रेषा सरळ आली पाहिजे. परत द या अक्षराची जेवढी जाडी आहे तेवढीच जाडी ठेवायची. त्याच्यानंतर द स रा. आता इथं र आलाय, इकडं र देखील आलेला आहे. हे जसं काढलेलं आहे तसंच इथं आलं पाहिजे. इथं मध्ये जो गॅप दिलेला आहे तेवढाच गॅप इथे ठेवायचा आहे. द स रा. आता इथून ही सुरुवात कुठून करायची अंदाज आला पाहिजे आपल्याला. कुठून सुरुवात करायची हे नजरेवरून ओळखलं पाहिजे आपण. अगोदर र काढलेला तो कसा आहे बघायचा आणि त्याच पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न करायचा. शक्य होईल तेवढं त्याच पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि हिरा मध्ये हा गॅप अगदी फ्रीमध्ये करायचं. आता वरची रेषा तेवढ्याच जाडीची आहे. अशा पद्धतीनं याचं रेखाटन पेन्सिल रेखाटनावर करून हे अक्षर ज्या ठिकाणी संपलेलं आहे त्याच्या पुढे थोडंसं जाऊन ही वरची रेषा संपवायची. अगदी अक्षराबरोबरच ती ठेवू नका, थोडीशी पुढे जाऊन आपण ते संपवू. तिथं द बरोबर शेवटच्या इथं बॉर्डर ठेवायची आहे. अशा पद्धतीनं प्लॅन करून काय करायचं आहे अक्षर बसवायचे. अक्षर आता नको असलेल्या रेषा फोडून टाकायच्या. नको असलेल्या रेषा पूर्ण करून हळूवार हाताने काय करायचं आहे पुसायच्या आहे. पुसला असं. या अक्षर कोणते देवनागरी पद्धतीने काढायचे. देवनागरी याची माहिती असली पाहिजे आपल्याला. देवनागरी दसरा. तर याच्यामध्ये काय फॉल्ट आहे का, दोन्ही अक्षर व्यवस्थित आलेत का याचं पूर्ण आणि एकदा निरीक्षण करायचं व्यवस्थित.
आणि निरीक्षण करून मग काय करायचं आहे, त्याला रंगकामाला घ्यायचं आहे. आता अनुसरून आपल्याला एखादं चित्र टाकता येते हे पाहायचं. दसरा आपट्याची पानं आपण वापरतो. आपट्याचं पान कसं असतंय ते पाहायचं. माहिती असतंय आपल्याला आपट्याचं पान कसं असतंय, साधारण त्याचा आकार कसा असतो. इथं मध्यभागी त्याला असं देत असतो असा, आणि अशा शिरा त्याच्या पसरलेल्या असतात. चलो, या आपट्याचं पान असं असतं. असं देत असतो त्याला. अशा पद्धतीनं हे पान काढायचं. किंवा त्याला अनुसरून तुम्हाला आणखी काय घट काढता येतो, घटाचा आकार काढता येतो. म्हणजे त्याला अनुसरून जे तुम्हाला काढता येत असेल ते काढायचं आहे. अशा पद्धतीनं अक्षरलेखन बसवून तुम्ही एक गृहपाठ करायचा आहे. तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे अक्षर आणि वेगळे काढता येत असतील ती काढा चालतं, पण अक्षरं जाड असली पाहिजे आणि त्याची जाडी व्यवस्थित सगळीकडे समान. एक अक्षर जसं काढलेलं आहे तसं दुसरं अक्षर असलं पाहिजे. बेडक वाटता कामा नये. तिथं जेवढी जाडी आहे तेवढी प्रत्येक अक्षराला जाडी आली पाहिजे. वरच्या पट्टीला जाडी व्यवस्थित आली पाहिजे. आणि अक्षरांची उंची तुम्ही स्टाईल अक्षर वेगळे काढत असताना थोडंसं बदल होऊ दे, पण हे जसं काढलेलं आहे तसंच हे असावं. म्हणजे एक वाक्यता त्या लेखनामध्ये आढळून आली पाहिजे. या पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं एक दसरा या हे शब्द वापरून काय करायचं आहे, अक्षरलेखन करायचं आहे. आणि आता हे रंगवताना सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असेल. काही जणांना वाटेल अनेक पद्धती आहेत रंगवण्याच्या, की काही जणांना एक प्लेन वॉश द्यायचा, अगोदर तिखट पिवळा रंगाचा वॉश द्यायचा आणि अक्षर जांभळ्या रंगाने त्याच्या विरोधी रंगसंगतीनं रंगवायचं, अशी पद्धत असेल. काही जणांना रंग वेगळे आवडतात, लाल रंगाचा वापर करू शकतात. तिथं वरती या अक्षराचे 3 भाग करायचे असेल अशी जी पद्धत चालते. इथे एक भाग केला, इथे एक भाग केला आणि 1 2 3 असे भाग करून तिथं वरती या पहिल्या भागामध्ये लाल रंग द्यायचा, मधल्या भागामध्ये केसरी रंग द्यायचा आणि खालच्या भागामध्ये पिवळा रंग द्यायचा. म्हणजे असं क्रमानं उष्ण रंगसंगती वापरून देखील हे आपण रंगवू शकतो. लक्षात ना. किंवा शीत रंगसंगती, वरती तर एवढ्या भागामध्ये निळा रंग दिला, एवढ्या भागामध्ये हिरवा रंग दिला आणि एवढ्या भागामध्ये खाली पोपटी रंग द्यायचा. म्हणजे क्रमाने येणारे असे रंग आहेत, रंगश्रेणी आहे. त्या पद्धतीनं दिलं तरी चालतं. लक्षात का. काही जणांना वेगळे रंग आवडतील. काही जणांना वाटेल की द एका रंगाने रंगवूया, स एका रंगाने, रा एका रंगाने रंगवायचं, असं देखील करू शकता. पण हे रंग वापरत असताना गडद रंग वापरायचे, अक्षरं स्पष्ट दिसली पाहिजे अशा पद्धतीनं रंगवायचं. लक्षात. त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही विचारा, फोन करून विचारू शकता. शिरगावी सर आहे, तुम्ही आहे, फोन करून विचारू शकता तुम्ही. फक्त काय काही नियम हेच पाळायचे, काही चुकत नाही. नियम पाळले की काही चूक होत नाही. अक्षरांची जाडी सगळ्या अक्षरांना सारखी आली पाहिजे. 2 अक्षरांमधला जो गॅप आहे तो गॅप काय करायचा, अक्षर चिकटवून द्यायची नाही एकमेकाला. थोडंसं तसं एका मिलीमीटर फरक पडला तरी चालेल, पण एकदम फरक वाटू नये. अगदी हे अक्षर चिकटून काढलेलं आहे, हे एकदम अंतर जास्त ठेवलेलं आहे, किंवा एक अक्षर जास्त उंची झालेलं आहे, एक अक्षर एकदम कमी झालेले आहे, असं न करता हे द ला किंवा र काढत असताना तुम्ही एक वळण देताना अक्षर खालीवर करू शकता. पण त्याच्या ज्या कानं मारलेले आहेत त्या मात्र एकाच उंचीच्या काढा, ते कमी जास्त करू नका. चला, याची जेवढी उंची आहे तेवढीच याची ठेवा. चला. आणि तिथं कडेला तुम्ही हे कट मारत असताना याला वेगळ्या पद्धतीने केलं तरी चालतंय, तुमच्या पद्धतीने केलं तरी चालतंय. चला. आणि अक्षर रंगवल्यानंतर
तुम्ही काय करायचं आहे, काळा स्केच पेन घ्या किंवा निळ्या रंगाचा, जांभळ्या रंगाचा एखादा स्केच पेन घेऊन याला बॉर्डर देखील करू शकता, वेगवेगळ्या रंगाचा बॉर्डर करू शकता आणि परत त्या अक्षराला स्पष्टता आणता येईल आपल्याला. अशा पद्धतीनं आता इथं एवढा लाल रंग भरला, इथंपर्यंत लाल रंग भरायचा. प्रत्येक ठिकाणी असा लाल रंग भरत जायचा आहे. इकडे तो वॉटर कलर वापरा किंवा ब्लूचे रंग वापरा किंवा स्केच पेन रंगवले तरी चालू शकतोय. पण रंग भरत असताना मात्र काटेकोरपणे भरायचे, या अक्षराच्या बाहेर रंग जाऊ द्यायचा नाही याची काळजी मात्र घ्यायची. स आणि रा, जेवढं ॲक्युरेट तुम्ही काम कराल तेवढी अक्षरही चांगली दिसणार. हा एक भाग एवढा रंगवला, देखील लाल रंग भरायचा त्या रेषेच्या वर. एका रेषेत असे लाल रंग आले पाहिजे. त्याच्यानंतर मध्यभागी केसरी कलर घ्यायचा, केसरी खडूर, केसरी रंग असेल तर केसरी कलर घ्यायचा. हा केसरी रंग इथंपर्यंत येईल. आणि इथं खाली पिवळा, खाली इथं पिवळा रंग द्यायचा. असा पिवळा, म्हणजे क्रमाने येणारे असे रंग आहेत. हे खडूचे रंग जास्त उठून दिसत नाही, पण तुम्ही जे तुमच्या पेटीतले रंग आहेत ते रंग इथं व्यवस्थित दिला तर हे क्रमाने येणारे लाल, केसरी आणि पिवळा हे उष्ण रंग संगती आहेत की ते उष्ण रंग संगती रंगवल्यामुळं एक अक्षराला गेटअप चांगला येतो आणि छान दिसतं. परत त्याला बॉर्डर मारायची डार्क रंगाने अक्षरांना. आणि हे पान जे आहे हे पान काय करायचं आहे, हिरव्या रंगाने रंगवायचं आहे आणि पिवळ्या शिरा याच्यावरती तुम्ही दाखवू शकता. लक्षात का? अशा पद्धतीनं हा एक गृहपाठ तुम्ही काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. फक्त अक्षरांना रंग द्या आणि पानाला रंग द्या. बाजूचा जो भाग आहे त्याला तुम्ही रंग द्यायचा नाही, तो पांढरा तसाच ठेवा म्हणजे अक्षर स्पष्ट दिसते. लक्षात. एक तर बॅकग्राऊंड अक्षर सोडून बाहेरचा जो भाग आहे तो गडद असला पाहिजे, फिकट असला पाहिजे आणि अक्षर डार्क असले पाहिजे. किंवा किंवा याच्या उलट करता येतं आपल्याला की अक्षर फिकट ठेवायची आणि बॅकग्राऊंड गडद करायचा. बाजूचा भाग तुम्ही जर डार्क जांभळ्या रंगाने रंगवला तर पिवळ्या रंगाने जर अक्षर रंगवली तर अक्षर स्पष्ट दिसतात, किंवा केसरी रंगाने रंगवला तर अक्षर स्पष्ट दिसतात. बॅकग्राऊंड डार्क असेल तर अक्षर फिकट, लक्षात. आणि बॅकग्राऊंड फिकट असेल तर अक्षर डार्क करायचे. एक कुठली तरी पद्धत तुम्ही वापरायची आणि अशा पद्धतीनं हा गृहपाठ तुम्ही अक्षर लेखनाचा हा गृहपाठ पूर्ण करायचा आहे. गृहपाठ वहीमध्ये काढायचं, पुढचा जो गृहपाठ असेल त्यामध्ये तो काढून पूर्ण करायचा आहे. शाळा सुरू होत आहे आपली आणि शाळा सुरू झालेली आहे आणि हे गृहपाठ आता तुम्ही काय करायचे आहे, दिवाळी सुट्टी पडण्यापूर्वी हे सगळे गृहपाठ काढून आपल्या कला अध्यापकांच्याकडून हे तपासून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला सामायिक परीक्षेच्या मूल्यमापनामध्ये त्याचे गुण तुम्हाला देण्यात येतील. लक्षात. आणि हे कामाला लागायचं आहे सगळ्यांनी. आता इतके दिवस तुम्ही विश्रांती घेतलेली आहे, घरामध्ये बसलेला आहे आणि आता जे पाठीमागचा सगळा आपला अभ्यास जो आहे तो तुम्ही पूर्ण केलाच पाहिजे. आणि जास्त गृहपाठ नाही, प्रत्येक महिन्यामध्ये एक गृहपाठ तुम्हाला दिलेले आहे. फक्त पहिल्या टर्ममध्ये फक्त 5 गृहपाठ आपण करायचे. लक्षात. तुम्हाला 5 गृहपाठ कोणते करायचे ते आम्ही सांगतो, किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त केले. जवळजवळ आम्ही या जूनपासून
तुम्हाला 12 ते 13 व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि त्यातले फक्त 5 करायचे आहेत आपल्याला. त्यातले कोणतेही 5 गृहपाठ करायचे आहेत आणि ते तुम्ही काढून शिक्षकांच्याकडून तपासून घ्यायचं आहे आणि मूल्यमापनासाठी आपला जो अभ्यास आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे. या गृहपाठांना तारीख कुठली द्यायची? ज्या दिवशी तो व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे, जूनमध्ये आलेला असेल तर जूनची तारीख टाकायची. म्हणजे व्हिडिओची जी तारीख आहे तीच तारीख त्या गृहपाठासाठी द्यायची आहे. लक्षात आलं? धन्यवाद. हा गृहपाठ पूर्ण करा आणि आपल्या वह्या पूर्ण करून ठेवा. धन्यवाद.